तर एवढी घाण व्यवस्था आहे ना पुणे महानगरपालिकेची ना. बसेसचा टाइम आणि PMPLचं ऍप पण चेक केलं, त्याच्यावरती टाकून बघितलं रूट आहे का पात्रसला, त्याच्यावरती एकही बस दाखवत नाहीये. आणि त्या बस स्टॉपवरती येऊन थांबलं तर किती वेळ थांबवलं ते सांगता येत नाही. उगीच येऊन थांबायचे ते. आता माणसांनी घरी कधी जायचं, बाकीची कामं कधी करायची. पाणी पण नाही सध्या प्यायला बस स्टॉपवरती आणि लाईट तर अजिबातच नाहीये. आता वाजलेत 6. थोड्या वेळाने आता अंधार झाला ना, इथे पूर्ण अंधार पडलेला असतो, अजिबात लाईट नसते. बस स्टॉप आहे PMPL, लाईट सुद्धा नाहीये इथे. आता लाईट लागली आहे पण ती शेजाऱ्यांची लागली आहे, स्टॉलवाल्यांची. कधी परिस्थिती सगळी सुधरेल ना काही माहिती नाही. कधी सुधरेल आता काय, आता त्यांचं त्यांना माहिती. आता एक तर मी आता कामावर आला, आता घरी बघा कामावर आलेत बिचारे. कधी गेला होता कामाला तुम्ही? सकाळी गेलेले. सकाळी किती वाजता गेला होता? 8:30 वाजता. सकाळी 8:30 वाजता कामाला गेला माणूस हा दादा ये. आणि अर्धा पाऊण तास जरी तर थांबले तर त्यांना कसं जायचं त्यांनी घरी. म्हणजे सामान्य नागरिक जे आहेत ना त्यांचा कोणी विचारच करत नाही. जे पैसेवाले ते ऑटो करून जातील, नाहीतर बाईक असेल बाईक करून जातील. पण सामान्य नागरिकांचं काय कोणी विचार करत नाही.